मी उत्तरेश्वर कांबळे, प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी, मौजे जातेगाव तालुका करमाळा या ठिकाणी सर्वे नंबर 8 आणि 10 यामधील जी महारत्नाची जमीन आहे, गट क्रमांक 8-1 आणि 9-1 या ठिकाणी गावातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी बेकायदेशीरित्या त्यात नाव घुसळून त्या जमिनीवरती 7,43,00,000 रुपयांचं बेकायदेशीरित्या कर्ज उचललेलं आहे. वास्तविक पाहता ही अत्यंत भयंकर आणि संतापजनक घटना आहे. महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या तालुक्यात म्हणा अशा घटना आता उघडकीस आणायला येत आहेत. महारवतन जमिनीवरती असं कर्ज घेणं, त्या महार समाजाला देशोधडीला लावण्याचं काम हे लोक मोठं होत असताना गरिबांच्याच मानगुटीवर पाय देऊन मोठं होताना आपल्याला दिसत आहेत आणि उजळ मात्याने पुरत समाजात फिरत आहेत. वास्तविक पाहता हे चुकीचं आहे आणि अशा लोकांवरती मला वाटतं याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी आहेत, त्यात दुय्यम निबंधक असतील, त्याचबरोबर तहसीलदार असतील, तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील आणि ते प्रस्तावित पुढारी असतील, यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जी ती महारत्नाची जमीन जी आहे ती पुनश्च एकदा वाटप करून त्यातील जे स्थानिक महारत्नाचे लोक आहेत त्यांना ती वाटप करण्यात आली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जे आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने कोणी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं करोड रुपये घेतलेले आहेत किंवा इतर काय त्या ठिकाणी नाव अशी घुसळण्यात आलेली आहेत. एका संस्थेचं नाव टाकण्यात आलं, स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा सामाजिक बहुउद्देशीय संस्था, आणि अध्यक्ष संतोष गोरखवारे यांचं नाव टाकण्यात आलं आणि यांच्यातर्फे ते नाव घुसळण्यात आलं. त्यांच्या पत्नी राणी संतोष वारे यांचं नाव घुसळण्यात आलं. त्याचबरोबर रणजित नलावडे यांचं नाव घुसळण्यात आलं. ह्या महारवतन जमिनीत जे काही महार समाजाचा उतारा होता त्या प्रस्तावित मराठा समाजाची लोकांची नाव कशी काय आली, हा माझा प्रश्न आहे. आपण प्रशासनाशी भेटला होता, काय सांगितलं? प्रशासनाशी मी सन्माननीय तहसीलदार यांच्याशी बोललेलो आहे. जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली आहे आणि हे पहा, जे कोणी दोषी अधिकारी आहेत त्यांचे तर मी वरात काढल्याशिवाय राहणार नाही, हे फिक्स आहे. कारण का अशा घटना घडत असताना आम्ही गप्प बसणारी माणसं नाहीत, हा प्रशासनाला मी इशारा दिलेला आहे. कारवाई न झाली तर पुढचं भूमिका काय असेल? मी जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी ती आंदोलन करणार आहे. ती आंदोलन म्हणजे कारवाई जर नाही केली, मी त्यांना एक 10-15 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, तसा निवेदनात काही दिलेला नव्हता. परंतु आता मी त्यांना तोंडी सांगितलेलं आहे की तुम्ही एक 10-15 दिवसात कारवाई न केल्यास तहसील कार्यालयात मी ती आंदोलन करणार आहे. ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की बँकेनं त्यांना कर्ज दिलेलं आहे, बँकेनं वर्ग 2च्या जमिनीवर कर्ज कसं? बँक जी जनता सहकारी बँक ही कॉपरेटिव्ह बँक आहे. कॉपरेटिव्ह बँक जे असते ना ते स्थानिक पुढाऱ्यांचं ऐकत असते. स्थानिक पुढारी किंवा एखादा राजकीय वर्ग असतं आणि त्यांच्या काय बापाच्या खिशातला पैसा जात नाही, हा सर्वसामान्य जनतेचा पैसा असतो आणि त्या जनतेच्या पैशावर कुणाला द्यायचा आणि कुणाची जप्ती करायची ते ठरवत असतात. म्हणून जे कर्ज दिलेलं आहे ते बेकायदेशीरित्या आहे. वर्ग 2च्या जमिनीवर असं जर कर्ज देत असलं तर समस्त महारत्नाचे जे उतारे आहेत त्या समस्त महार समाजातील जे काय उतारे निघतात, जे काही नावं निघतात, त्यांना वही तुम्ही कोट्यवधी रुपयांचं कर्ज व्यवसायासाठी दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. जातेगाव मध्ये महारत्नाची जमीन किती एकर आहे? 2 गट आहेत. त्यात गट क्रमांक जो 8-1 आहे तो मला वाटतं काहीतरी 6 हेक्टर आणि 39 आरच्या आसपास आहे. म्हणजे अंदाजे 20 एकरच्या आसपासची जमीन आहे दोन्ही गटाची मिळून. त्या दोन्ही गटात या प्रस्तावित पुढाऱ्यांना नावडता स्वतःची घुसळून ते हडप केलेले आहे. करमाळा तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी महारत्नाच्या जमिनीवर इतरही अनेक लोकांनी कब्जा केलेला दिसून येतो. त्या ठिकाणी आता तिथं शेती कसत असताना सुद्धा दिसून येतं. हे पहा, जो काही आपला समाज होता, जो काही महार समाजाचे काही लोक होते ते देशोधडीला लावण्याचं काम, त्याचबरोबर हे प्रस्थापित लोकांनी काय केलं, चिरीमिरी देऊन किंवा विश्वासात घेऊन कोणाशी खोटं नाटं बोलून काही ठिकाणी तर असं घडलेलं आहे की आम्ही वाटणी करतो म्हणून त्यांच्याकडून जमिनी घेतल्या आणि तेच हाणायला लागले. असं तालुक्यातल्या घटना आहेत. तालुक्यात अंदाजे 6,000 एकर आसपास महारत्नाची जमीन आहे. ज्यावेळेस मी तहसीलदारांशी बोललो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि रीतसर माझ्याकडे गावनिहाय मी त्यांना आकडेवारीची मागणी केलेली आहे की गावनिहाय मला आकडेवारीची माहिती द्या की या गावात एवढी महारत्नाची जमीन आहे आणि सध्याचा त्याचा वहिवटदार कोण आहे याची मी त्यांना माहिती मागवलेली आहे. मॅडम म्हटल्या की एक 8-10 दिवसात मी ती सगळी संपूर्ण माहिती आपल्याला देईल, असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आपण जे निवेदन दिलं आहे त्या अनुषंगाने काय कारवाई होईल?
कारवाई जर नाही झाली तर मी सांगतोय कारवाई तर होणारच आहे. कारवाई जर नाही झाली ना, तो किती कोणी राजकीय वरदस्त असू द्या, मी एकालाही सोडणार नाहीये. मी मागाशी सांगितलं की जे अधिकारी दोषी सापडतील अधिकाऱ्यांचं वरातच निघणार, वरातच काढणार, हा माझा शब्द आहे. अधिकाऱ्यांची वरात काढण्याची जबाबदारी आहे. मग त्यात दुय्यम नियुक्त सापडू द्या, तलाठी सापडू द्या, आणि त्यात जी काय बाकीची नावं राहिलेली आहेत वारसांची, ती वारसांची नावं तलाट्यांनी लावून घ्यावीत अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. जे कोणी वारस राहिलेले आहेत, जे काय त्यातले मयत आहेत लोक, 70-80 लोक आहेत त्यात मयत आहेत, काय त्या मयतांचे वारस पुन्हा लावून घ्यावेत. त्यांची नावं का कशासाठी कमी करण्यात आली ते त्यांच्याकडे उत्तर नाहीये. नावं का कमी झाली, अत्यंत बोगस आणि भयंकररित्या हे काम चालू आहे. अशा अनेक ठिकाणच्या जमिनी हडप केलेल्या आहेत आणि हा महार समाजावरती अन्याय आहे. कायदेशीररित्या तशा प्रकारे काय नावं त्यामध्ये घेतली असतील? कायदेशीर सांगितलं आता आपण ज्यांची नावं घेतली ते कायदेशीररित्या त्या ठिकाणी त्यांनी नावं घेतलेली आहेत. कायदेशीररित्या नाहीयेत, कारण का महारवतनाच्या जमिनीत कायदेशीररित्या नावं घेताना सक्षम अधिकाऱ्याच्या परवानग्या लागत असतात. परंतु माझ्या माहितीप्रमाणे तशा अधिकारी नाहीत आणि ते अद्याप ही वर्ग 2चेच आहे. वर्ग 2च्या जागेवर महार समाजाच्या वर्ग 2च्या जागेवर वर्ग 1 होण्याच्या आधीवर जर नावं लागत असतील तर मग ते फ्रॉड आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे आता सध्या ती जमीन वर्ग 2च आहे. वर्ग 2च आहे ना. आता चालूचा उत्तर तुम्हाला ऑनलाईन उत्तर दाखवला मी त्या दिवशी निवेदन देताना पण मॅडमला दिला. त्याच्यात भोगोटदार वर्ग 2च आहे आणि त्याच्यात ते नाव आहेत. आणि ही जातेगाव आणि टिंबुर्णी रस्ता जो आहे म्हणजे आपल्या सोलापूर सीमेवरती ते गाव आहे आणि तिथं हा प्रकार घडलेला आहे.